नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, आजच्या या लेक्चरमध्ये आपण महत्त्वाची जी काही कलमं आहेत ती आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत। कोणतीही परीक्षा असू देत त्या प्रत्येक परीक्षेमध्ये या महत्त्वाच्या कलमांवर तुम्हाला पेपरमध्ये प्रश्न दिसेल आणि या लेक्चरच्या माध्यमातून तुमचे 2 ते 4 मार्क जे आहेत ते त्या ठिकाणी फिक्स होणार आहेत। ठीक आहे, तर आपण जे काही इम्पॉर्टंट आर्टिकल आहेत ते एक एक करून त्या ठिकाणी अभ्यासणार आहोत, जे तुम्हाला सरळ सरळ परीक्षेमध्ये विचारले जाणार आहेत। तत्पूर्वी सुरुवातीला छोटीशी जी काही इन्फॉर्मेशन आहे ती आपण या ठिकाणी बघूयात। आता घटनेची नेमकी स्वीकृती कधी झाली यावर सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेला आहे, त्यामुळे लक्षात घ्या। घटना जर आपण बघितली तर या घटनेची स्वीकृती कधी करण्यात आलेली होती? 26 नोव्हेंबर 1949 रोजी घटना स्वीकृत करण्यात आलेली होती। मात्र घटनेची अंमलबजावणी कधी झाली असा सुद्धा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे, त्यामुळे ते सुद्धा तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे। स्वीकृती कधी झाली? 26 नोव्हेंबर 1949 ला। मात्र घटना अंमलात कधी आलेली आहे? 26 जानेवारी 1950 पासून। ठीक आहे, लक्षात ठेवायचं आहे, त्या दोन्ही तारखा परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाच्या आहेत। ठीक आहे, क्लियर आहे? घटनेची स्वीकृती 26 नोव्हेंबर 1949, मात्र अंमलबजावणी कधीपासून झालेली आहे? 26 जानेवारी 1950 पासून। मग आता सुरुवातीला म्हणजे ज्यावेळेस घटना तयार झालेली होती त्यावेळेस त्याच्यामध्ये नेमके भाग किती होते, कलम किती होते आणि अनुसूच्या नेमक्या किती होत्या ते आपण या ठिकाणी बघूयात। बघा, ज्यावेळी घटना त्या ठिकाणी स्वीकृत करण्यात आली होती त्यावेळेस एक प्रस्तावना, 22 भाग आणि 395 कलम आणि 8 अनुसूच्या त्याच्यामध्ये होत्या। मात्र सध्याचा जर आपण विचार केला, आताचा जर विचार केला तर आता एकूण कलम किती आहेत? जवळपास 465 कलम घटनेमध्ये आहेत। त्याचबरोबर या ठिकाणी भाग किती आहेत? 25 भाग आहेत आणि अनुसूच्या किती आहेत? 12 अनुसूच्या आहेत। लक्षात ठेवायचं। ठीक आहे, ज्या वेळेस घटना स्वीकृत करण्यात आली होती त्यावेळेस 22 भाग होते, आता किती भाग आहेत? 25 भाग आहेत। त्याचप्रमाणे कलम त्यावेळेस किती होते? 395 कलम होते, आता किती आहेत? 465 आहेत। अनुसूच्या त्यावेळेस 8 होत्या, सध्या किती आहेत किंवा आता किती आहेत? तर 12 अनुसूच्या त्या ठिकाणी आपल्याला सांगता येतात। ही थोडक्यात जी काही महत्त्वाची माहिती आहे जी सरळ सरळ आपल्याला पेपरमध्ये विचारली जाते ती आपण बघितलेली आहेत। आता आपण पुढे जाऊयात। महत्त्वाची जी काही कलम आहेत ती महत्त्वाची कलम तुम्ही आपण या ठिकाणी अभ्यासूयात, ज्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे कलम 2 महत्त्वाचा आहे। ठीक आहे, कलम 2 जर आपण बघितलं तर या कलम 2 मध्ये नेमकी काय तरतूद करण्यात आलेली आहे? तर लक्षात घ्या, नवीन राज्य संघराज्यात समाविष्ट करणे याची जी काही तरतूद आहे ती कशामध्ये करण्यात आलेली आहे? कलम 2 मध्ये करण्यात आलेली आहे। ठीक आहे, त्याचबरोबर कलम 3 जर आपण बघितलं तर या कलम 3 मध्ये नेमकी कशाची तरतूद करण्यात आलेली आहे? नवीन राज्याच्या निर्मितीची तरतूद करण्यात आलेली आहे। बघा, 2 आणि 3 मधला फरक तुम्हाला समजून घ्यायचा आहे। 2 काय सांगतं? नवीन राज्य संघराज्यात समाविष्ट करणं, तर कलम 3 काय सांगतं? नवीन राज्याची निर्मिती करणं आहे। ते जे काही राज्य आहेत त्याच राज्यामधून एखादं नवीन राज्याची काय करणे? निर्मिती करणे। जसं आपण बघितलेलं आहे, आंध्र प्रदेश या राज्यातून जर आपण बघितलं तेलंगणा हे नवीन राज्य त्या ठिकाणी निर्माण करण्यात आलेलं आहे। मग ज्या वेळेस हे विधेयक येत असतं संसदेमध्ये त्यावेळेस काय करावं लागतं? राष्ट्रपतीची पूर्व परवानगी जी आहे किंवा संमती जी आहे ती त्या ठिकाणी घ्यावी लागते। मग अशा वेळी राष्ट्रपती काय करत असतात? त्या राज्याचा विचार सुद्धा घेतात। समजा आंध्र प्रदेशचं विभाजन करायचं आहे, नवीन राज्य निर्मिती करायची तेलंगणाची, मात्र अशा वेळी काय केलं जातं? आंध्र प्रदेश राज्याची त्या ठिकाणी त्याला विचारलं जातं किंवा त्याची जी काही संमती आहे ती घेतली जाते। मात्र त्या राज्याने संमती दिली नसेल किंवा दिली असेल किंवा रोखली असेल तर कोणत्याही परिस्थितीमध्ये किंवा त्याचं जे काही बंधन जे आहे ते राष्ट्रपतीवर नसतं। एखाद्या वेळेस आंध्र प्रदेश राज्याने त्या ठिकाणी आमचं विभाजन करू नका असं जर राष्ट्रपतीला सांगितलं तर त्या ठिकाणी तो नाकारण्याचा पूर्णपणे अधिकार कोणाला आहे? राष्ट्रपतीला आहे। हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। ठीक आहे, एक जी काही फॉर्मॅलिटी आहे ती त्या ठिकाणी केली जाते, कंपल्सरी बंधन वगैरे कसलंच काही याच्यामध्ये नाही। त्यामुळे संसदेला काय आहे याचा अधिकार त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो। कशाचा? नवीन राज्याच्या निर्मितीचा। पुढे आहे कलम 14। आता कलम 14 जर आपण बघितलं तर याच्यामध्ये नेमकी तरतूद कशाची करण्यात आलेली आहे? कायद्यापुढे समानता। ठीक आहे, इम्पॉर्टंट आहे, परीक्षेमध्ये विचारलं गेलेलं आहे। कलम 14 मध्ये काय तरतूद आहे? कायद्यापुढे समानता। त्यानंतर पुढचं महत्त्वाचं कलम आहे कलम 17। या कलम 17 मध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे?
अस्पृश्यता पाळणे काय आहे, गुन्हा आहे. म्हणजेच अस्पृश्यता नष्ट करणे याची तरतूद कशामध्ये करण्यात आलेली आहे, आर्टिकल 17. ठीक आहे, कलम 17 मध्ये याची तरतूद आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते. पुढे बघूयात, पुढचं कलम सुद्धा महत्वाचं आहे, कलम 18. मित्रांनो महत्वाचं आहे, परीक्षेमध्ये वारंवार या कलमांवर प्रश्न विचारून झालेले आहेत. कलम 18 मध्ये नेमकी कशाची तरतूद आहे, तर लक्षात ठेवा पदव्या संबंधीची तरतूद आहे किंवा किताब नष्ट करणे. आता पूर्वीच्या काळी काय केलं जायचं, तर राव बहादूर वेगवेगळ्या ज्या काही पदव्या आहेत त्या ठिकाणी दिल्या जायच्या. ह्या पदव्या तुम्ही तुमच्या नावापुढे लावू शकत नाही. ठीक आहे, किताब जे आहेत यामुळे काय होतं, तर त्या ठिकाणी भेदभाव होतो. त्यामुळे इथं काय केलेलं आहे, पदव्या संबंधीची किंवा किताबा संबंधीची काही तरतूद आहे ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तसेच कलम 21A सुद्धा महत्वाचा आहे. मग त्यानंतर 18 नंतर कलम 19 एक कलम लक्षात ठेवायचंय तुम्हाला. ठीक आहे, कलम 19 मध्ये जर आपण बघितलं तर भाषण स्वातंत्र्य देण्यात आलेलं आहे. कुठेही तुम्ही फिरू शकता भारतामध्ये, त्याचप्रमाणे तुमच्या आवडीचा व्यापार तुम्ही करू शकता. कलम 19 सुद्धा त्या ठिकाणी महत्वाचा आहे, भाषण स्वातंत्र्याशी संबंधित तरतूद त्याच्यामध्ये करण्यात आलेली आहे. त्यानंतर 19 नंतर जर आपण बघितलं आर्टिकल 21 सुद्धा महत्वाचा आहे, जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्य. ठीक आहे, बऱ्याचशा ज्या गोष्टी असतात त्या ठिकाणी तुमचे जे काही हक्क आहेत ते हक्काशी संबंधित महत्वाचं कलम आहे मित्रांनो, आर्टिकल 21. तुमच्या जर हक्कांचं उल्लंघन होत असेल म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये जर आपण बघितलं तर त्याशी संबंधित व्यक्तिगत लक्षात ठेवायचं आहे, व्यक्तिगत हक्काशी संबंधित कोणता कलम आहे, कलम 21 आहे. त्यानंतर 21A मध्ये काय तरतूद करण्यात आलेली आहे, तर 6 ते 14 वर्ष वयोगटातील जी काही मुलं आहेत त्यांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण हा सुद्धा एक काय बनवण्यात आलेला आहे, मूलभूत अधिकार बनवण्यात आलेला आहे. त्यासाठी कलम 21A तुम्हाला काय करायचं आहे, व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. आर्टिकल 21A त्यामध्ये 6 ते 14 वर्ष वयोगटातील मुलांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण हा आता मूलभूत अधिकार बनवण्यात आलेला आहे. ठीक आहे, ह्या गोष्टी लक्षात ठेवायचं आहे. पुढे बघा कलम 32 सुद्धा महत्वाचा आहे. ठीक आहे, आर्टिकल 32 यामध्ये काय करण्यात आलेला आहे, घटनात्मक उपायांचा अधिकार. तुमच्या मूलभूत हक्कांचं जर उल्लंघन होत असेल तर अशा वेळी त्या ठिकाणी हे आर्टिकल 32 काय करतं, तुमच्या मदतीला येतं. ठीक आहे, कलम 32 लक्षात घ्यायचं आहे. पुढे जाऊयात कलम 44, कलम 44, आर्टिकल 44 हे सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे. का, तर त्या ठिकाणी नुकताच चर्चा चालू आहे कशाची, समान नागरी कायद्याची. ठीक आहे, लक्षात घ्यायचं आहे, समान नागरी कायद्याची जी काही तरतूद आहे ती घटनेच्या कलम 44 मध्ये करण्यात आलेली आहे. आणि बरं भारताचा जर विचार केला तर असं एकमेव राज्य आहे गोवा, ज्या राज्यामध्ये काय आहे, समान नागरी कायदा लागू आहे. ठीक आहे, सध्या त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा चालू आहेत की भारतामध्ये सगळ्या ठिकाणी जर आपण बघितलं तर हा कायदा जो आहे तो लागू केला जाणार आहे. त्यासाठी इट्स इम्पॉर्टंट मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे आर्टिकल 44. त्यानंतर आहे आर्टिकल 48. ठीक आहे, किंवा कलम 48 यामध्ये काय आहे बघा, 48 मध्ये काय सांगितलेलं आहे, गो हत्या बंदी. ठीक आहे, गो हत्या बंदीशी संबंधित हे कलम 48 आहे. मात्र कलम 48A जर तुम्हाला विचारलं तर त्यामध्ये काय तरतूद आहे, पर्यावरणाचं संरक्षण. ठीक आहे, पर्यावरणाचं काय संरक्षण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. कलम 48 विचारलं फक्त तर गो हत्या बंदी, कलम 48A विचारलं तर पर्यावरणाचं संरक्षण हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. पुढचं कलम आहे कलम 49. यामध्ये काय आहे तर राष्ट्रीय जी काही स्मारकं आहेत आपली, ठीक आहे, त्यांचं काय करायचं आहे, जतन करायचं आहे. याची तरतूद कशामध्ये करण्यात आलेली आहे, कलम 49 मध्ये करण्यात आलेली आहे. परत एकदा बघा, आर्टिकल 49 काय आहे, राष्ट्रीय स्मारकांचं जतन करायचं आहे. ठीक आहे, कलम 50 मध्ये नेमकी काय तरतूद करण्यात आलेली आहे तर न्यायदान आणि शासन. ठीक आहे, न्याय व्यवस्था आणि शासन व्यवस्था ही जी काही दोन यंत्रणा आहेत हे अलग करण्याची काही तरतूद आहे ती कशामध्ये करण्यात आलेली आहे, आर्टिकल 50 मध्ये. तर कलम 51 मध्ये जर आपण बघितलं तर आंतरराष्ट्रीय शांतता प्रस्थापित करण्याची तरतूद कशामध्ये आहे, कलम 51 मध्ये आहे. मित्रांनो हे सुद्धा महत्वाचं आहे, विचारलं जाऊ शकतं. कलम 51 आंतरराष्ट्रीय शांतता प्रस्थापित करण्याची तरतूद या कलमामध्ये करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर पुढचं कलम सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे. कलम काय कोणता आहे, कलम 52. ठीक आहे, आर्टिकल 52 यामध्ये कशाची तरतूद आहे तर राष्ट्रपती पदाची तरतूद आहे. ठीक आहे, राष्ट्रपती पदाची जी काही निर्मिती आहे किंवा त्याची तरतूद आहे ती कशामध्ये आहे, कलम 52. लक्षात ठेवा, महत्वाचं आहे, परीक्षेमध्ये तुम्हाला विचारलं जाईल. ठीक आहे, मोस्ट इम्पॉर्टंट मध्ये तुम्ही त्या ठिकाणी ठेवू शकता. पुढे आहे कलम 53. यामध्ये काय सांगितलेलं आहे, राष्ट्रपती हा भारताचा काय आहे, प्रथम नागरिक. ठीक आहे, भारताचा प्रथम नागरिक कोण असतो,
तर तो राष्ट्रपती असतो. हे कशामध्ये तरतूद आहे? कलम 53 मध्ये तरतूद आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. ठीक आहे. कलम 44 महत्वाचा आहे, समान नागरी कायद्याशी संबंधित आहे. त्याचबरोबर कलम 48 कशी संबंधित आहे? गो हत्या बंदीशी संबंधित आहे. त्यानंतर जर आपण बघितलं कलम 49 राष्ट्रीय स्मारकाचं जतन करायचं आहे, त्याची तरतूद आहे त्याच्यामध्ये. तर कलम 51 मध्ये आंतरराष्ट्रीय शांतता प्रस्थापित करण्याची तरतूद आहे. कलम 52 राष्ट्रपती पदाची निर्मिती. पुढे आहे कलम 58. याच्यामध्ये त्या तरतूद काय आहे? तर राष्ट्रपती पदाच्या पात्रता, नेमक्या पात्रता काय आहे याच्याशी संबंधित काही माहिती आहे किंवा तरतूद आहे ती कलम 58 मध्ये करण्यात आलेली आहे. तर कलम 59 मध्ये बघा, राष्ट्रपतीस केंद्र व राज्य शासनाच्या कोणत्याही सदनाचा सभासद राहता येत नाही. महत्वाची तरतूद आहे. जो व्यक्ती राष्ट्रपती पदावर आहे त्याला केंद्र असेल किंवा राज्य शासनाच्या कोणत्याही जर आपण बघितलं सदनाचा सभासद राहता येत नाही. लोकसभा असेल किंवा विधानमंडळ असेल यांचा सदस्य त्याला राहता येत नाही. पुढचं कलम आहे कलम 60. राष्ट्रपतीची घ्यावयाची जी काही शपथ आहे त्या शपथेची तरतूद कशामध्ये करण्यात आलेली आहे? तर कलम 60 मध्ये करण्यात आलेली आहे. पुढचं कलम महत्वाचं आहे. ठीक आहे. कलम काय आहे बघा, आर्टिकल 61 कलम 61 यामध्ये तरतूद काय आहे? राष्ट्रपतीवरील महाभियोगाची तरतूद या कलमामध्ये करण्यात आली आहे. त्यासाठी हे कलम अत्यंत महत्वाचं आहे. कलम 61 मध्ये काय तरतूद आहे? राष्ट्रपतीवरील महाभियोगाची जी काही पद्धत आहे ते या कलमामध्ये देण्यात आलेली आहे. तर पुढे कलम 63 मध्ये उपराष्ट्रपदाची जी काही निर्मिती आहे किंवा उपराष्ट्रपती जे काही पद आहे त्या पदाविषयीची तरतूद कोणत्या कलमात आहे? कलम 63 मध्ये आहे. तर उपराष्ट्रपतीची निवडणूक किंवा त्याच्या पात्रता याशी संबंधित जी काही तरतूद आहे ती कोणत्या कलमात आहे? कलम 66 मध्ये आहे. आता या तक्त्यामधलं जर आपण बघितलं तर दोन कलम तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. एक आहे कलम 60 ज्यामध्ये राष्ट्रपतीने घ्यावयाची शपथेची तरतूद आहे. तर पुढचं महत्वाचं कलम आहे कलम 61 ज्यामध्ये राष्ट्रपतीवरील महाभियोगाशी संबंधित तरतूद करण्यात आली आहे. दोन कलम लक्षात ठेवायचे आहेत. पुढे बघा कलम 67 आहे. याच्यामध्ये उपराष्ट्रपतीचा कार्यकालाची तरतूद आहे. कलम 71 मध्ये नेमकं काय सांगण्यात आलेलं आहे? तर मंत्रिमंडळ आणि पंतप्रधानाचा सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक याची तरतूद कशामध्ये आहे? कलम 71 मध्ये आहे. पुन्हा एकदा महत्वाचं कलम आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतं. कलम 72 मध्ये काय आहे? तर राष्ट्रपतीचा दयेचा अधिकार. एखाद्याला जर फाशीची शिक्षा झाली तर त्यावेळेस त्या ठिकाणी राष्ट्रपती त्याची जी काही शिक्षा आहे ती जन्मठेपेमध्ये सुद्धा करू शकतात. ठीक आहे. दयेचा अधिकार आहे कोणाला? राष्ट्रपतींना. कलम काय आहे? 72 आहे. महत्वाचा आहे, लक्षात ठेवायचा आहे. पुढे बघा कलम 74 मध्ये नेमकी तरतूद कशाची आहे? पंतप्रधान व मंत्रिमंडळ यांच्याशी संबंधित तरतूद कशामध्ये आहे? कलम 74 मध्ये आहे. पुन्हा महत्वाचं आहे. कलम 75 मध्ये मंत्रिमंडळ जे असतं ते मंत्रिमंडळ कोणाला जबाबदार असतं? लोकसभेला जबाबदार असतं. मग याची तरतूद कोणत्या कलमामध्ये करण्यात आलेली आहे? कलम 75 मध्ये करण्यात आलेली आहे. कलम 75 मध्ये मंत्रिमंडळ लोकसभेला जबाबदार असेल अशी तरतूद याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. तर पुढे कलम 76 मध्ये काय आहे? तर कलम 76 सुद्धा महत्वाचा आहे. भारताच्या महान्यायवाद्याशी संबंधित आहे किंवा त्या पदाशी विषयी जी काही तरतूद आहे ती कशामध्ये करण्यात आलेली आहे? कलम 76 मध्ये करण्यात आली. तर कलम 77 मध्ये बघा, भारत सरकारचा कारभार राष्ट्रपतीच्या नावे चालेल ही महत्वाची तरतूद या कलम 77 मध्ये पाहायला मिळते. मग यातले महत्वाचे कलम कोणती आहेत? तर लक्षात घ्या. परत एकदा बघा, कलम 71 तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. मंत्रिमंडळ आणि पंतप्रधानाचा जो काही सल्ला आहे तो राष्ट्रपतीवर बंधनकारक असेल. कलम 71 सांगतं. कलम 72 मध्ये सुद्धा महत्वाचा आहे. कलम 72 मध्ये काय तरतूद आहे? तर राष्ट्रपतीच्या दयेच्या अधिकाराशी संबंधित तरतूद आहे. तर कलम 74 सुद्धा महत्वाचा आहे. पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाशी संबंधित तरतुदी आहेत. कलम 75 मध्ये मंत्रिमंडळ लोकसभेला जबाबदार असेल. तर 76 मध्ये भारताच्या महान्यायवाद्याशी जी काही संबंधित तरतूद आहे ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. जे स्टार केले तेवढे तरी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. पुढे बघा, थोडं या ठिकाणी बॅच बदल प्रमोशन आहे. या ठिकाणी जर आपण बघितलं जे काही जिल्हा परिषद असेल, नगर परिषद असेल किंवा इतर ज्या काही सरळ सेवेने पदं भरली जातात त्या प्रत्येक परीक्षेच्या अनुषंगाने आपल्याकडे बॅचेस आहेत. नगर परिषद भरती पेपर क्रमांक 1 साठी आपल्याकडे बॅच सुरू आहे जी पूर्णपणे रेकॉर्डेड स्वरूपाची आहे. ज्याची फीस आहे फक्त 999 रुपये. ज्यामध्ये तुमचा जो काही पूर्ण पेपर 1चा सिलेबस आहे तो कव्हर केला जाणार आहे. त्यामध्ये तुम्हाला नोट्स सुद्धा मिळणार आहेत. अधिक इन्फॉर्मेशन जर तुम्हाला बॅच बद्दल हवी असेल तर खाली कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा दिलाय, त्यावर सुद्धा तुम्ही कॉल करू शकता. तुम्हाला काय करायचं आहे? अभ्यास मित्र नावाचं जे काही ऍप्लिकेशन आहे आपलं ते तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे. त्यावर तुम्हाला ह्या वेगवेगळ्या बॅचेस ज्या आहेत त्या तुम्हाला अभ्यासायला मिळतील. पुढे बघा,
कलम 78 आहे, यामध्ये काय तरतूद आहे? राष्ट्रपतींनी वेळोवेळी मागवलेली माहिती पुरवणे हे कोणाचं कर्तव्य आहे? पंतप्रधानांचं कर्तव्य आहे. याच्याशी संबंधित जी काही तरतूद आहे ती आपल्याला कशामध्ये पाहायला मिळते? कलम 78 मध्ये. पुढचं कलम महत्वाचं आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. कलम आहे 79. या कलम 79 मध्ये कशाची तरतूद करण्यात आलेली आहे? संसदेची तरतूद करण्यात आलेली आहे. ठीक आहे, बघा महत्वाचं, पुन्हा एकदा महत्वाचं कलम आपल्या समोर आलेलं आहे, कलम 79, ज्यामध्ये संसदेची तरतूद आहे. तर कलम 80 मध्ये राज्यसभा, तर त्याचबरोबर जर आपण बघितलं कलम 80 मध्ये राज्यसभा आहे आणि कलम 81 मध्ये लोकसभेची तरतूद त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. हे 3 कलम जे आहेत ते अत्यंत महत्वाची आहेत. ठीक आहे, बघा कलम 79 त्यामध्ये संसदेची तरतूद आहे, कलम 80 मध्ये राज्यसभा, तर कलम 81 मध्ये लोकसभेची तरतूद करण्यात आलेली आहे. महत्वाचं आहे. तर कलम 97 जर विचार केला आपण तर लोकसभेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांचं वेतन आणि भत्ते. ठीक आहे, हे तेवढं काही महत्वाचं नाही, मात्र हे 3 कलम जी आहेत ती तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाची आपल्याला सांगता येतात. कलम 79, कलम 80 आणि कलम 81. पुढे आहे बघा कलम 100. ठीक आहे, बघा आर्टिकल 100 मध्ये नेमकी कशाची तरतूद आहे? तर लक्षात घ्यायचं आहे, राज्यसभेत एखादं विधेयकावर समान मतं जर पडली तर अशा वेळी त्या ठिकाणी उपराष्ट्रपती काय करतात? निर्णायक मतं देऊ शकतात. ठीक आहे, म्हणजे समसमान मतं पडली असतील तर अशा वेळी निर्णायक मतं म्हणजे मतदानाशी संबंधित जे काही तरतुदी आहेत त्या कलम 100 मध्ये सांगितलेल्या आहेत राज्यसभेशी संबंधित. ठीक आहे, कलम 101 सुद्धा महत्वाचा आहे. यामध्ये काय तरतूद आहे बघा, कोणत्याही व्यक्तीला एकाच वेळी संसदेच्या दोन्ही सभागृहाचे सभासद होता येत नाही. परत एकदा महत्वाची तरतूद किंवा महत्वाचं कलम आपल्याला पाहायला मिळतं, कलम 101. कोणत्याही व्यक्तीला एकाच वेळी संसदेच्या दोन्ही सभागृहाचा सभासद त्या ठिकाणी होता येत नाही, म्हणजे लोकसभा आणि राज्यसभा एकाच वेळी तो दोन्ही सभागृहाचा सदस्य असू शकत नाही. तरतूद 101 मध्ये. पुढे आहे कलम 108. मोस्ट इम्पॉर्टंट, लक्षात ठेवा, महत्वाचं आहे. संसदेचं संयुक्त अधिवेशन. ठीक आहे, जॉईंट सिटिंग ज्याला आपण म्हणतो. ठीक आहे, संयुक्त बैठक ज्याला आपण म्हणतो, याची तरतूद कशामध्ये करण्यात आलेली आहे? कलम 108 मध्ये. ठीक आहे, कोण बोलवतं? राष्ट्रपती. ठीक आहे, पुढे बघा कलम 110. हे सुद्धा महत्वाचं कलम आहे. या कलम 110 मध्ये कशाची तरतूद करण्यात आलेली आहे? अर्थ विधेयकाची जी काही व्याख्या आहे ती याच्यामध्ये देण्यात आलेली आहे. ठीक आहे, धन विधेयक, अर्थ विधेयक लक्षात ठेवायचे. त्याशी संबंधित कलम कोणता आहे? कलम 110. त्याचबरोबर कलम 112 मध्ये कशाची तरतूद आहे? वार्षिक अंदाजपत्रक. ठीक आहे, ज्याला आपण अर्थसंकल्प म्हणतो. ठीक आहे, बजेट हा शब्द घटनेमध्ये नाहीये, मात्र लक्षात ठेवायचं, ज्याला अर्थसंकल्प किंवा वार्षिक अंदाजपत्रक आपण म्हणतो, याची तरतूद कशामध्ये करण्यात आलेली आहे? कलम 112. पुन्हा हे महत्वाचं आहे. त्यानंतर कलम 123 मध्ये बघा, राष्ट्रपतीला अध्यादेश काढण्याचा, वटहुकूम काढण्याचा अधिकार किंवा त्याशी संबंधित तरतूद कशामध्ये आहे? कलम 123 मध्ये आहे. बघा आता ही जी काही कलम आहेत ती सुद्धा तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहेत. कलम 101 असेल किंवा कलम 108 तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, संयुक्त बैठकीशी संबंधित आहे. कलम 110 अर्थ विधेयकाची व्याख्या सांगितलेली आहे. कलम 112 मध्ये वार्षिक अंदाजपत्रक. ठीक आहे, अर्थसंकल्पाची तरतूद आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते. आणि कलम 123 मध्ये वटहुकूम राष्ट्रपतीला काढण्याची तरतूद याच्यामध्ये आहे. पुढे बघा, पुढे सुद्धा महत्वाचं आहे. ठीक आहे, कलम 124 कशाशी संबंधित आहे? तर सर्वोच्च न्यायालयाशी संबंधित आहे. अत्यंत महत्वाचा आहे, परीक्षेमध्ये वारंवार प्रश्न इथं विचारलेला आहे. कलम 124 मध्ये सर्वोच्च न्यायालयाशी संबंधित तरतुदी याच्यामध्ये देण्यात आलेल्या आहेत. तर कलम 143 143 लक्षात ठेवायचं आहे. कलम 143 मध्ये काय तरतूद आहे? राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला घेऊ शकतात. ठीक आहे, एखाद्या परिस्थितीमध्ये राष्ट्रपती काय करू शकतात? सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला घेऊ शकतात. मग याशी संबंधित तरतूद कशामध्ये आहे? कलम 143 मध्ये आहे. ठीक आहे, क्लिअर आहे. पुढे बघा, पुढे बघूयात कलम 148. यामध्ये कशाची तरतूद आहे? नियंत्रक व महालेखा परीक्षक. पुन्हा महत्वाचं कलम आहे मित्रांनो. ठीक आहे, पुन्हा महत्वाचं कलम आपल्या समोर आलेला आहे. आर्टिकल 148 यामध्ये काय तरतूद आहे? तर भारताचा जो काही नियंत्रक आणि महालेखा परीक्षक आहे याच्याशी संबंधित तरतुदी याच्यामध्ये दिलेल्या आहेत. तर कलम 153 पुन्हा महत्वाचा आहे. राज्यपाल पद जर आपण बघितलं, महाराष्ट्रामध्ये चर्चेचा विषय राज्यपाल पद आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. त्यामुळे कलम 153 मध्ये कशाची तरतूद आहे? राज्यपालाच्या निवडीशी संबंधित किंवा राज्यपालाविषयी जी काही तरतूद आहे ती आपल्याला कलम 153 मध्ये पाहायला मिळते. कलम 154 काय सांगतं? तर राज्यपालाच्या मदतीला मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ त्या ठिकाणी असेल त्यांना सहाय्य करण्यासाठी.
तर कलम 157 मध्ये राज्यपालाची पात्रता त्या ठिकाणी सांगितलेली आहे। मात्र महत्त्वाचं काय आहे तर ही 3-4 कलम लक्षात ठेवा। कलम 124 मध्ये काय तरतूद आहे, सर्वोच्च न्यायालयाची तरतूद आहे। कलम 143 मध्ये राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला घेऊ शकतात याची तरतूद आहे। कलम 148 मध्ये नियंत्रक व महालेखा परीक्षकाची तरतूद आहे। तर कलम 153 मध्ये राज्यपालाची निवड याची तरतूद त्या ठिकाणी आपल्याला सांगता येते। हे महत्त्वाचे आहेत, जे स्टार केलेले आहेत ते अत्यंत महत्त्वाचे आहेत, व्हेरी इम्पॉर्टंट आहेत। पुढे बघा कलम 165 आहे। ठीक आहे, कलम काय, कलम 165 तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, ज्यामध्ये काय आहे तर महाधिवक्ता, राज्याचा जो काही महाधिवक्ता आहे त्याच्याशी संबंधित तरतूद कोणत्या कलमामध्ये करण्यात आलेली आहे, कलम 165। पुन्हा महत्त्वाचं कलम आहे मित्रांनो। ठीक आहे, जे महत्त्वाचे आहेत ते लिहून घ्या, छान नोट्स बनवा आणि त्याचं रिव्हिजन करत चला, जेणेकरून पुढच्या परीक्षांमध्ये सुद्धा तुम्हाला काय होईल त्याचा फायदा होईल। ठीक आहे, पुढे बघा कलम 169 मध्ये विधान परिषद निर्मिती आणि बरखास्ती संबंधीची तरतूद आहे। तर कलम 171 मध्ये विधानसभेची तरतूद आहे। ठीक आहे, पुन्हा महत्त्वाचे या ठिकाणी हे कलम आहेत, लक्षात घ्यायचं आहे। कलम 213 मध्ये राज्यपालाचा वटहुकूम काढण्याचा अधिकार सांगितलेला आहे। तर कलम 214 पुन्हा महत्त्वाचं कलम आलेला आहे, उच्च न्यायालयाशी संबंधित जे काही तरतुदी आहेत त्या कलम 214 मध्ये सांगितलेल्या आहेत। तर कलम 233 काय सांगतं, जिल्हा न्यायालयाशी संबंधित ज्या काही तरतुदी आहेत त्या त्याच्यामध्ये देण्यात आलेल्या आहेत। मात्र लक्षात काय घ्यायचंय तुम्हाला, कलम 165 महत्त्वाचा आहे, महाधिवक्ता राज्याचा जो आहे त्याच्याशी संबंधित तरतुदी आहेत। त्याचबरोबर जर आपण बघितलं कलम 171 मध्ये विधानसभेशी संबंधित तरतुदी दिल्या आहेत आणि कलम 169 मध्ये विधान परिषदेची निर्मिती आणि बरखास्ती याशी संबंधित तरतुदी आपल्याला पाहायला मिळतात। अजून एक लक्षात ठेवा, कलम 214 ज्यामध्ये उच्च न्यायालयाशी संबंधित तरतुदी इथं देण्यात आलेल्या आहेत। बघा हा चार्ट तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। ठीक आहे, अत्यंत महत्त्वाचा आहे का, तर महत्त्वाचे कलम याच्यामध्ये आहेत। बघा लक्षात घ्या, कलम 280। ठीक आहे, कलम 280 मध्ये कशाची तरतूद आहे, वित्त आयोगाशी तरतूद या ठिकाणी देण्यात आलेली आहे। कशामध्ये, आर्टिकल 280 मध्ये वित्त आयोगाशी संबंधित ज्या काही तरतुदी आहेत त्या याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात। तर कलम 312 सुद्धा महत्त्वाचा आहे। कलम 312 मध्ये नेमकं काय सांगितलंय तर अखिल भारतीय सेवाशी संबंधित तरतुदी त्याच्यात दिलेल्या आहेत। कशामध्ये, कलम 312 मध्ये। तर 315 जे काही कलम आहेत ते सुद्धा महत्त्वाचं आहे। या कलम 315 मध्ये कोणत्या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत तर केंद्र आणि राज्य लोकसेवा आयोगाशी संबंधित ज्या काही तरतुदी आहेत त्या आपल्याला कशामध्ये पाहायला मिळतात, आर्टिकल 315 मध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळतात। पुन्हा महत्त्वाचं कलम आहे कलम 324। कलम 324 मध्ये कशाची तरतूद आहे तर निवडणूक आयोगाची तरतूद आहे, किंवा निवडणूक आयोगाशी संबंधित जी काही माहिती आहे किंवा त्याशी संबंधित काही तरतुदी आहेत त्या कशामध्ये देण्यात आलेल्या आहेत, आर्टिकल 324। ठीक आहे, कलम 324, कलम 324 महत्त्वाचं आहे मित्रांनो, लक्षात ठेवा, निवडणूक आयोगाशी संबंधित आहे। तर कलम 330 मध्ये काय सांगितलंय बघा, लोकसभेत अनुसूचित जाती जमातीसाठी राखीव जागा, ठीक आहे, त्याच्या संबंधित तरतुदी कलम 330 मध्ये आहेत। कलम 343 मध्ये कशाची तरतूद आहे तर केंद्राच्या कार्यालयीन भाषेची तरतूद आहे। मोस्ट इम्पॉर्टंट आहे हे सुद्धा लक्षात ठेवा। कलम 343 मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे, केंद्राची कार्यालयीन भाषा नेमकी काय असेल याशी संबंधित तरतुदी या कलमामध्ये आपल्याला पाहायला मिळतात। परत एकदा बघा, कलम 280 महत्त्वाचा आहे, वित्त आयोगाशी संबंधित आहे। कलम 312 सुद्धा महत्त्वाचा आहे, जे की अखिल भारतीय सेवाशी संबंधित आहे। कलम 315 सुद्धा महत्त्वाचा आहे, केंद्र व राज्य लोकसेवा आयोगाशी संबंधित आहे। आणि कलम 324 सुद्धा महत्त्वाचा आहे, ते कशाशी संबंधित आहे, निवडणूक आयोगाशी संबंधित आहे। पुढे बघा, थोडंसं पुन्हा बॅच बदल प्रमोशन आलेलं आहे। आता जिल्हा परिषद भरती मोठ्या प्रमाणामध्ये निघालेल्या आहेत, मोठ्या प्रमाणामध्ये जागा सुद्धा आलेल्या आहेत। मग जिल्हा परिषद भरतीच्या सर्व पोस्टसाठी एकच बॅच आपण त्या ठिकाणी सुरू केलेली आहे, जिल्हा परिषद बॅच। ठीक आहे, मग या बॅच मध्ये जर आपण बघितलं, तुमचं मराठी व्याकरण असेल, इंग्रजी व्याकरण असेल, सामान्य ज्ञान असेल, बुद्धिमत्ता असेल, अंकगणित असेल, हे सर्व जे काही विषय आहेत ते व्यवस्थितरित्या कव्हर करून घेतले जाणार आहेत, ज्यामध्ये पूर्णपणे जे काही रेकॉर्डेड व्हिडिओ आहे ते तुम्हाला त्याच्यामध्ये मिळून जातील। तुम्ही ज्या दिवशी बॅच जॉईन कराल तिथून पुढे तुमचा कोर्स सुरू होणार आहे। कोर्स कुठे मिळेल तर आपलं अभ्यास मित्र नावाचं ॲप्लिकेशन आहे, ते तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे। पहिले 100 विद्यार्थी जे असतील त्यांनाच फक्त 999 रुपये फीस असेल, त्यानंतर ती फीस वाढणार आहे। लक्षात ठेवा, जर काही अडचणी असतील किंवा बॅच बद्दल आणखी इन्फॉर्मेशन तुम्हाला हवी असेल तर तुम्ही काय करू शकता, तर इथं नंबर दिला त्या नंबरवर आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता। पुढे बघा, कलम 350 कशाशी संबंधित आहे, अल्पसंख्याक आयोगाची निर्मिती संबंधित कलम आहे 350। त्यानंतर बघा, ही सुद्धा कलम महत्त्वाची आहेत पुढची। ठीक आहे, ज्यामध्ये
कलम 352 मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे, तर राष्ट्रीय आणीबाणीची तरतूद देण्यात आलेली आहे. कलम 356 मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे, राज्य आणीबाणीची त्या ठिकाणी जी काही तरतूद आहे ती सांगण्यात आलेली आहे. कलम 360 महत्वाचा आहे, कशाशी संबंधित आहे, आर्थिक आणीबाणीशी संबंधित आहे. आर्थिक आणीबाणी अजून भारतात लागलेली नाही. ठीक आहे, अद्याप त्या ठिकाणी ही आणीबाणी जी आहे ती भारतामध्ये लागू करण्यात आलेली नाही. ठीक आहे. पुढे कलम 368 मध्ये घटना दुरुस्तीची तरतूद आहे. तर कलम 370 मध्ये जम्मू काश्मीरला जी काही खास सवलत देण्यात आली होती त्याशी संबंधित हे कलम आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतं. कलम 370 हटवण्यात आलं असा बऱ्याच जणांचा गैरसमज आहे. तर मित्रांनो लक्षात ठेवा, कलम 370 जशाच तसा आहे, मात्र त्यातल्या ज्या काही तरतुदी होत्या, काही तरतुदी ज्या होत्या त्या फक्त हटवण्यात आलेल्या आहेत, ज्या की जम्मू काश्मीरला खास सवलती देत होत्या. पूर्णपणे 370 हटवण्यात आले का, तर नाही, लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे. बघा, कलम 350 अल्पसंख्याक आयोगाची निर्मिती त्याच्याशी संबंधित तरतुदी आहेत. कलम 352 राष्ट्रीय आणीबाणी, कलम 356 राज्य आणीबाणी. लक्षात ठेवा, महत्वाचे आहेत सर्वचे सर्व. 360 मध्ये आर्थिक आणीबाणी आहे आणि 368 मध्ये काय आहे, तर घटना दुरुस्तीची तरतूद करण्यात आली आहे. हे जे काही 4 कलम आहेत, तिथे तुम्हाला स्टार दिसतंय, ते तुमच्या परीक्षा दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचे आहेत. ते तुम्ही पाठ करू शकता किंवा वारंवार जर आपण वाचत राहिलं तर त्या ठिकाणी ते आपल्या कायमस्वरूपी लक्षात राहू शकतात. ठीक आहे. पुढे जाऊयात आपण. पुढे बघा, कलम 379 आहे, वैधानिक विकास मंडळे जे आहेत त्यांच्याशी संबंधित तरतूद आपल्याला कलम 379 मध्ये पाहायला मिळते. तर कलम 373 मध्ये प्रतिबंधात्मक स्थानबद्धता जो काही कायदा आहे त्या कायद्याशी संबंधित ज्या काही तरतुदी आहेत त्या कलम 373 मध्ये करण्यात आलेल्या आहेत. तर अशा प्रकारे जे काही मोस्ट इम्पॉर्टंट आर्टिकल होते, जी काही महत्वाची कलमं होती, त्या संपूर्ण महत्वाच्या कलमांचा आपण काय केलं आहे, या ठिकाणी अभ्यास केला आहे. जी अशी कलमं होती जी सरळ सरळ परीक्षेमध्ये यापूर्वी झालेल्या परीक्षांमध्ये विचारलेली आहेत, अशा प्रश्नांचा अभ्यास करून आणि त्या ठिकाणी जे काही महत्वाचे वाटतात दुसरे काही कलम ते या ठिकाणी घेऊन आपण हे जे काही व्हिडिओ लेक्चर आहे ते तुमच्यासाठी बनवलेलं आहे, ज्याचा फायदा तुम्हाला परीक्षेमध्ये तुमचा स्कोअर वाढण्यासाठी नक्कीच होईल. जर व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच तुम्हाला त्या ठिकाणी कमेंट करायचं आहे, सर्वांनी त्या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे. तर थांबूयात आपण. हा व्हिडिओ नेमका तुम्हाला कसा वाटला, त्याचबरोबर अजून कोणत्या विषयावर तुम्हाला जर व्हिडिओ हवे असतील ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. ठीक आहे. थांबूयात, भेटूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये. हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी पाहत राहा अभ्यास मित्र. धन्यवाद.